मित्रांनो नमस्कार। सर्वात आधी काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये निरपराध लोकांचा बळी गेला, मी दैनिक वृत्तदिनांतर्फे या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण असा विश्वास ठेवूया की आपले सैनिक, आपलं केंद्र सरकार हे दहशतवाद्यांना घुसून त्यांच्या हद्दीत त्यांना मारेल। आता येऊया आपण आजच्या राजकीय विषयाकडे। आजचा विषय असा मी घेतला आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का? कारण आज तुम्ही सोशल मीडियावर बघाल तर मनसैनिक आणि शिवसैनिक दोघांमध्ये प्रचंड उत्साह आहे। मराठी माणसामध्ये उत्साह आहे। प्रत्येकाला वाटतं की राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे, कारण हा महाराष्ट्रातला एक मोठा ब्रँड आहे। पण हा ब्रँड खरंच एकत्र येणार का? यांच्या मैत्रीचा जो बॉम्ब आहे तो फुसका ठरणार की एक धमाकेदार आवाज होणार आणि महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना या दोन ठाकरे बंधूंची दखल घ्यावी लागणार। आता हे नक्की होणार कधी आणि कसं? आज राज ठाकरे हे परदेशात आहेत, ते 29 एप्रिलला मुंबईमध्ये येत आहेत। उद्धव ठाकरे हे देखील परदेशात आहेत, ते 4 मेला मुंबईमध्ये येत आहेत। त्यामुळे राज ठाकरे आल्यानंतर मला असं वाटतं की 30 एप्रिलला काहीतरी एखादी हालचाल होईल किंवा ते पत्रकारांशी बोलतील किंवा एखादं पत्रक काढून ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील की नेमकं घडलं काय आणि अपेक्षित काय। गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मनसे वेगळी झाली, मनसे वेगळं व्हायला, म्हणजे राज ठाकरे वेगळं व्हायला कारण काय होतं तर उद्धव ठाकरे होते। उद्धव ठाकरेंशी त्यांचं जमलं नाही म्हणून ते बाहेर पडले, त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला। त्यानंतर 2014 मध्ये सुरुवातीला त्यांनी ठरवलं की विधानसभेत एकत्र यायचं, पण ते शक्य झालं नाही। 2017ला पालिका निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये अंतिम टप्प्यात चर्चा झाली होती, मात्र 2 दिवस आधी मातोश्रीवरनं निरोप गेला कृष्णकुंजवर की आपण वेगवेगळे लढतोय, आपण युती करू शकत नाही। त्यामुळे राज ठाकरे हे दुखावले गेले। त्यानंतरची जर तुम्ही परिस्थिती पाहाल तर प्रत्येक वेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर अटॅक केलाय। राज ठाकरे यांचे सहकारी हे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलले। उद्धव ठाकरे 2022ला महाविकास आघाडी सोबत गेले। ती संधी साधून राज ठाकरे यांनी आपली मैत्री भाजप, शिंदे गट यांच्याशी अधिक वाढवली। भाजपचे अनेक मंत्री म्हणा, नेते म्हणा, हे राज ठाकरेंच्या घरी जाऊ लागले। मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरेंच्या घरी गेले, स्नेहभोजन घेतलं, राजकीय चर्चा केली। मात्र अचानकपणे गेल्या आठवड्यामध्ये असा मोठा बॉम्ब फुटला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? तसं पाहायला गेलं तर हा जो व्हिडिओ आहे तो महेश मांजरेकर यांनी 1 महिन्यापूर्वी काढलेला। मग तेच टायमिंग त्यांनी कसं साधलं? कारण आजपर्यंतचा जर तुम्ही इतिहास पाहिला शिवसेनेचा तर बाळासाहेब ठाकरे हे मातोश्रीवर बसून आदेश द्यायचे किंवा आपली भूमिका स्पष्ट करायचे। मात्र राज ठाकरे यांचा जो व्हिडिओ आला म्हणा किंवा मुलाखत आली त्याच्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टाळी दिली। उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंनाही टाळी दिली, पण जेव्हा टाळी दिली त्यानंतर हे दोघंही परदेशात निघून गेले। त्यामुळे फक्त चर्चा चर्चा चर्चा। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू, राज उद्धव एकत्र येणार का? मनसैनिक शिवसैनिकांमध्ये चर्चा सुरू, राज आणि उद्धव एकत्र येणार का? मराठी माणसामध्ये नाक्या नाक्यावर गल्ली गल्लीत चर्चा सुरू की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? पण आता याचं उत्तर हे दोघं देऊ शकतात, कारण जे टायमिंग साधलं गेलं, जर 1 महिन्यापूर्वीचा तो व्हिडिओ होता तर तो बाहेर कसा आला? आता ते राज ठाकरेंनी त्यांना सांगितलं की महेश मांजरेकर यांनी तो बाहेर काढला की एखादं कोणतरी त्यातून फुटलं, कॅमेरा मन असू दे किंवा त्यांचा अगदी जवळचा निकटवर्तीय तो फुटला आणि ही बातमी बाहेर आली, हा व्हिडिओ बाहेर आला। पण मराठी माणसाला नेहमी असं वाटतं की राज आणि उद्धव यांनी एकत्र यायला पाहिजे, किमान मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी माणसाच्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी, खास करून शहरी भागामध्ये मनसेचाही प्रश्न आहे, ठाकरे गटाचाही प्रश्न आहे। मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई, औरंगाबाद, कोकण या ठिकाणी मराठी माणसाचं वर्चस्व आहे। त्यामुळे मराठी माणसालाही मनापासून वाटतं की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं। पण खरंच राज आणि उद्धव एकत्र येतील का? कारण उद्धव ठाकरे यांनी जसं सांगितलं राज ठाकरेंना की तुमच्या सोबत जो गोतावळा आहे त्यांनी आमचा पक्ष संपवलेला आहे, म्हणजे भाजप आहे, शिंदे गट आहे, तुम्हाला त्यांना सोडून आमच्या सोबत यावं लागेल। तसंच राज ठाकरेंचंही म्हणणं असं असावं की तुम्ही देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आहे त्यांच्यासोबत बसलाय, मग तुम्ही त्यांना सोडा। त्यामुळे उद्धव ठाकरे
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडणार का, किंवा दुसरीकडे राज ठाकरे हे शिंदे गट आणि भाजप यांच्यापासून दूर जाणार का, यावर बरंच काही समीकरण अवलंबून आहे. आज खरं काय आहे, खरंच हे दोघं एकत्र येणार का, येणारी पालिका निवडणूक एकत्र लढणार का, हा मराठी माणसाला पडलेला प्रश्न आहे. आज जो बॉम्ब त्यांनी टाकलेला आहे, जो बॉम्ब त्याने एकत्र येण्याचा फोडलेला आहे मैत्रीचा, तो फुसका ठरणार, फुसफुसी जसा होणार की खरंच काहीतरी धमाका करणार, हे येणारा काळ ठरवणार आहे. पण त्याची चुणूक म्हणा किंवा ट्रिझर म्हणा, तो कदाचित आपल्याला 30 तारखेला पाहायला मिळेल. कारण 29 तारखेला राज ठाकरे हे मुंबईत येत आहेत परदेशातून. त्यांनी परदेशातून आपल्या सहकार्यांना मेसेज दिला होता की उद्धव ठाकरेंच्या सोबत युतीबाबत कोणतीही चर्चा टीव्हीवर करू नका, सोशल मीडियावर करू नका, कोणालाही मुलाखती देऊ नका. आणि त्यांचा जो आदेश आला त्यानंतर संदीप देशपांडे असू दे, अविनाश जाधव असू दे किंवा कोणी असू दे, यांनी फारसं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत बोललेलं नाही. ती स्थिती आज ठाकरे गटात आहे. संजय राऊत यांनी देखील अजून काही पूर्वी जसं ते बोलत होते हळूहळू ते कमी झाले. ते सांगतात की हे दोन बंधू एकत्र येऊन ठरवतील. त्यामुळे 30 तारखेला कदाचित राज ठाकरे पत्रक काढतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील की नेमकं काय घडलं होतं, त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं. किंवा 4 तारखेला 4 मेला उद्धव ठाकरे येतील, ते काहीतरी सांगतील. आणि त्या पलीकडे जाऊन मराठी माणसाला जर खरंच समाधान मिळणार असेल तर हे दोन बंधू एकत्र येऊन काहीतरी चर्चा करतील आणि त्यातून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार की नाही हे कळणार. या दोघांच्या मैत्रीचा बॉम्ब जो आहे तो परत एकदा फुसका ठरणार की धमाकेदार होणार, की ज्याची दखल ही त्यांच्या मित्र पक्षांना, विरोधी पक्षांना सर्वांना घ्यावी लागेल. येणारा काळ ते ठरवेल. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.